आणि आता राष्ट्रीय स्तरावरून एक बातमी. गंगा नदी स्वतःच आपलं शुद्धीकरण करते असं संशोधन नीरीनं केलंय. गंगेच्या पाण्यात आणि गाळाच्या नमुन्यात आढळलेले बॅक्टेरिओफेज आणि टर्पिन्स सारखे फायटोकेमिकल्स हे नदीतील जीवाणू नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात आणि पाण्याची गुणवत्ता टिकवून ठेवतात असं या संशोधनात सांगण्यात आलंय. आणखी काय म्हटलेलं आहे या संशोधनात पाहूया. देशातल्या अनेक नद्यांचं प्रदूषण कसं रोखायचं हा प्रश्न प्रशासनासह काही पर्यावरणीय संस्थांसमोर आहे. फेसाळलेल्या यमुनेवरून तर सध्या दिल्लीच्या निवडणुकांचा प्रचार गाजतोय. मात्र मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण आणि सांडपाणी मिसळलं जात असतानाही गंगा नदीचं पाणी कधीही खराब का होत नाही? गंगा नदीचं पाणी अनेक वर्ष ठेवल्यानंतरही खराब होत नाही असंही म्हटलं जातं. यामागील कारणांचा वैज्ञानिक शोध घेत होते. तसंच गंगेत दरवर्षी विविध धार्मिक प्रसंगी कोट्यवधी लोक स्नान करतात. तरीही गंगा नदीतून कोणतीही रोगराई किंवा साथीचे रोग पसरत नाहीत. या सर्व रहस्यांचा उलगडा नागपुरातील केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था अर्थात नीरीमधील वैज्ञानिकांनी केलाय. और उसमें जो हमारे जो संशोधन में जो आया है सामने में, वो हमारे जिन पैरामीटर्स पे हमने देखा है उनमें जो सबसे पहले जो आता है वो है डिजॉल्व्ड ऑक्सीजन. गंगा नदी में डिजॉल्व ऑक्सीजन काफ़ी प्रचुर मात्रा में मिला है और वो लगभग हमें नियर सैचुरेशन भी मिला है. 20 मिलीग्राम प्रति लीटर तक भी ऑक्सीजन गंगा जी में मिला है. दूसरा, हमें गंगा जी में फाइटोकेमिकल्स भी मिले हैं जो टर्पीन कैटेगरी में आते हैं, वो भी एक गंगा नदी को साफ रखने में मदद करते हैं. और तीसरा जो सबसे बड़ा फैक्टर जो हमें मिला है वो है बैक्टीरियाज को मारने वाला वायरस जिसे बोलते हैं बैक्टीरियोफाज. अब देखिए क्या है कि गंगा नदी एक बड़ी नदी है और गंगा नदी अगर कहीं हमें साफ़ और अच्छी दिख रही है तो उसका मतलब ये नहीं मान लेना चाहिए कि गंगा नदी पूरी ही साफ़ है. और गंगा नदी अगर कहीं पे खराब या प्रदूषित दिख रही है तो ये भी मान लेना गलत है कि भी गंगा नदी पूरी तरीके से प्रदूषित है. गंगेच्या पाण्याच्या संशोधनाचे 3 टप्पे आखण्यात आले. त्याद्वारे गौमुख ते हरिद्वार, हरिद्वार ते पटना आणि पटना ते गंगासागर अशा 3 टप्प्यांत नीरी वैज्ञानिकांनी गंगेच्या पाण्यावर संशोधन केलं. यावेळी गंगाजलात बॅक्टेरिओफोज नावाचे जीवाणू असतात जे पाणी खराब होण्यापासून वाचवतात असं समोर आलंय. हे बॅक्टेरिओफोज गंगेच्या उगमस्थानापासून ऋषिकेश पर्यंतच्या प्रवाहात आढळलेत. बॅक्टेरिओफोज अतिशय सूक्ष्म असतात आणि ते डोळ्यांनी पाहता येत नाहीत. मात्र हे पाणी प्रदूषित करणाऱ्या बॅक्टेरियांना नष्ट करतात. वैज्ञानिकांनी गोमुख ते ऋषिकेश दरम्यान भागीरथी, अलकनंदा आणि मंदाकिनी या नद्यांचे नमुने तपासले. त्यांनी टिहरी धरणातील जलनमुनेही तपासले. त्यासाठी धरणातून 250 मीटर खोलीपर्यंत जलनमुने घेतले. या अभ्यासातून काही महत्त्वाचे निष्कर्ष हाती लागलेत. बॅक्टेरिओफोज हे नैसर्गिक शुद्धीकरणाचं काम करतात. ते विशिष्ट हानिकारक जीवाणूंना नष्ट करतात. नदीतील पाणी स्वच्छ करण्याची नैसर्गिक संरक्षण यंत्रणा तयार करतात. गंगेच्या पाण्यात अँटीमायक्रोबियल गुणधर्म असल्याचं टर्पिन्स सारख्या घटकामुळे सिद्ध होतं. गंगोत्रीपासून हरिद्वारपर्यंतच्या भागात गंगेच्या पाण्यात प्राणवायूचं प्रमाण अधिक असल्यानं नैसर्गिक शुद्धीकरणास मदत होते. गंगा नदीमध्ये स्वतःला शुद्ध करण्याची क्षमता आहे. मात्र गंगेवरील धरणं आणि बंधाऱ्यांमुळे तिच्या या नैसर्गिक प्रक्रियेला अडथळा येतो. गंगा नदीत यमुना आणि नर्मदा नदीच्या तुलनेत अधिक प्रमाणात बॅक्टेरिओफोज आढळतात जे जीवाणूंचं नियंत्रण अधिक प्रभावीपणे करतात. कि गंगा का जो रहस्य है, गंगा की जो खासियत है वो उसके सेडिमेंट्स में छुपी हुई है. क्योंकि सेडिमेंट ही एक तरीके से सेफ हेवन की तरह काम करता है. जो गंगा की जो स्पेशल प्रॉपर्टीज़ है जैसे बैक्टीरियोफाज है, ट्रेस मेटल्स है, इनको वो संजो के रखता है. हमने देखा कि जब गंगा अविरल बहती है तो गंगा का जो सरफेस वाटर है सेडिमेंट के साथ खेलता है, इंटरैक्ट करता है और सेडिमेंट की जो गुड प्रॉपर्टीज है वो गंगा के पानी को शुद्ध बनाने में मदद करती है. कुंभमेळ्यात शाही स्नानावेळी कोट्यवधी लोक गंगेत स्नान करतात. इतक्या मोठ्या संख्येनं स्नान करूनही गंगा काही काळानंतर स्वतःला स्वच्छ करू शकते. कोट्यवधी लोक स्नान करूनही स्नानाच्या ठिकाणापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर गंगाजल पूर्णतः स्वच्छ आढळतं. वैज्ञानिकांच्या मते 3-4 दिवसांत गंगा स्वतःला स्वच्छ करून पुन्हा निर्मळ होते. बहुत पहले एक अंग्रेज़ वैज्ञानिक थे जिन्होंने 1800 सदी में एक शोध किया था. उन्होंने जब गंगा पे शोध किया था देखा था कि उस वक़्त में कॉलरा, जिसे हम हिंदी में हैजा कहते हैं, बहुत ही घातक बीमारी है, ये काफ़ी तेज़ी से फैलती थी.
और गंगा में ये देखा गया कि ये बीमारी ऊपर से नीचे नहीं जा रही थी, यानी डाउन स्ट्रीम नहीं फैल रही थी। इसका जो डायरेक्शन था वो अपस्ट्रीम था, क्योंकि पिलग्रिमेज के लिए लोग ऊपर जाते थे तो वो उनके साथ फैल रही थी, पर डाउन स्ट्रीम नहीं फैल रही थी। तो उन्होंने जब इसमें शोध लगाया तो पता चला कि गंगा नदी में विब्रियो कॉलरी, जो इस बैक्टीरिया से कॉलरा होता है, उसको मारने वाला विब्रियो फाज भी विद्यमान है। गंगेची पवित्रता कायम ठेवण्यासाठी गंगेत मिसळलं जाणारं सांडपाणी आणि प्रदूषण थांबवणं आवश्यक आहे। त्यासोबतच गंगेवर असणारे धरणं आणि बंधारे हा मानवी हस्तक्षेप कमी करणे आणि गंगेचा अखंड प्रवाह कायम ठेवणे आवश्यक असल्याचं या संशोधनातून पुढे आलं आहे। जागतिक स्तरावरती गंगा नदी पुनर्जीवनासाठी या संशोधनाद्वारे प्रभावी मॉडेल तयार करता येऊ शकतो असा नीरीच्या शास्त्रज्ञांचा प्रयत्न आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।